राज्यसभेसाठी महायुतीचे 4 उमेदवार जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। 10 नावं देखील चर्चेत होती, मात्र चर्चेतील एकाही नावापैकी कुणाचीही वर्णी न लागता प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत आणि त्यांची टर्म 2027 मध्ये संपणार आहे। तरी देखील त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली याचीच चर्चा सुरू आहे। असं काय घडलंय की प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी द्यावी लागली आहे? या व्हिडिओमधून आपण त्या संदर्भात सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो कराल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेवर नेमकं कोण जाणार या चर्चेवर अखेर काल पडदा पडला। पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती दिली। यावेळी त्यांनी काही तांत्रिक बाबींचाही उल्लेख केला। तांत्रिक बाबींमुळेच पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभा उमेदवारी दिली जात असल्याचं देखील सुनील तटकरे म्हणाले। आता या तांत्रिक बाबी नेमक्या कोणत्या यावर चर्चा सुरू झाली। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीत बंड होण्याआधी 2022 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते। पक्षात फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले। त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षनाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत एक उमेदवार पाठवता येणं शक्य होतं। त्यासाठी नेमकी कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता असताना पक्षाने 4 वर्ष शिल्लक असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी दिली। आता असं करण्यापाठीमागचं कारण काय याविषयी सर्वांमध्ये जाणून घेण्याची उत्सुकता आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाकडून राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे। जर ते अपात्र ठरले तर पुढे अधिक गुंता वाढू नये म्हणून पक्षाने त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। आता प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी आधीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील आणि मग उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची याचिका आपोआपच निकाली निघेल असं गणित मांडलं जात आहे। दरम्यान सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळे नव्याने जागा निर्माण होणार आहे। राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांना आधीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल। त्यामुळे राज्यसभेत राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एक जागा रिक्त होईल। या जागेसाठी जेव्हा पोटनिवडणूक लावली जाईल तेव्हा इतर नावांचा विचार केला जाईल असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलंय। राज्यसभेचा उमेदवार देताना महायुतीमधील भाजप, शिवसेना, शिंदे गट यांनी इतर पक्षांना धक्का देत राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत। भाजपने काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाण यांना तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँग्रेसमधून त्यांच्याकडे आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने असं काही केलं नाही। तसं करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता, पण तो फसल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून एक नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार होता। त्यांनी येण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र तो नेता न आल्याने अचानक प्रफुल्ल पटेलांना 3 वर्षांची टर्म शिल्लक असताना उमेदवारी दिली गेली। त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दीकी यांच्यासह 8 ते 10 जण इच्छुक होते। त्यामुळे एकाला उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इतरांचं नाराजी नाट्य नको यासाठी अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी दिली असल्याची देखील चर्चा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय खेळीबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला YouTube आणि Facebook वर सबस्क्राइब व फॉलो जरूर करा।